नमस्कार मित्रांनो, आपले सरकार यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, संजय गांधी अर्थसहाय्य योजना किंवा श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना तुम्हाला फाईल ऑनलाईन करायची सांगितली असेल, तर कशा प्रकारे फाईल ऑनलाईन करायची हे आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आता सुरुवातीला तुम्हाला महाऑनलाईनची आय डी लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मेनू बार दिसेल पहा. त्यानंतर तुम्हाला या डाव्या साईडने यायचं आहे आणि ह्या महसूल विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा, ह्या सर्व सेवा आपण या महा ऑनलाईन सेवामधून घेऊ शकतो. तर आपल्याला संजय गांधी किंवा श्रावणबाळ फाईल ही ऑनलाईन करायची, ती करून घेऊया. आता तुम्हाला इथे ई डिस्ट्रिक्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर विशेष सहाय्य योजना या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे सर्व वाचून घ्यायचं आहे. वाचल्याच्या नंतर तुम्ही पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म येईल. हे आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे. आता सुरुवातीलाच आपल्याला अर्जदाराचा तपशील टाकायचा आहे. अर्जदाराच्या तपशीलमध्ये तुम्हाला तिथे जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख व्यवस्थित टाकायची. आता मी जन्मतारीख टाकल्याच्या नंतर समोरच्या बटनावर क्लिक करतो, टॅप करतो, तर वय ऑटोमॅटिक इथे 66 वय आलं. आता इथं आपल्याला दारिद्र्य रेषेखालील तपशील आहे किंवा नाही ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला अर्जदाराचा तपशील भरायचा आहे. आता इथे जे कुमार कुमारी वकील काय जे असेल तुम्ही इथे निवडू शकता. आता मी ते श्रीमती निवडतो बा. आता सुरुवातीला आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. इथे संपूर्ण नाव टाकायचं आहे, मिस्टेक करायची नाही. अशा प्रकारे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकायचा. आपल्या याच्यातल्या ज्या स्टार मार्क आहेत त्या सर्व भरायचं आहे, बाकीचं नाही भरलं तरी चालेल. आता घर क्रमांक जो असेल तो इथे टाका. त्यानंतर इमारतीचे नाव असेल टाकले तरी चालेल, नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही जिल्हा निवडू शकता. इथे तालुका तुमचा जो असेल तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर गाव जे असेल तिथे गाव शोधायचं आहे. इथून गाव निवडायचे आहे. त्यानंतर शहर आहे का ग्रामीण आहे. शहरी असेल तर शहरी निवडा, ग्रामीण असेल तर ग्रामीण. त्यानंतर व्यवसाय निवडायचा आहे. व्यवसायाचं मोलमजुरी इथे तुम्ही टाकू शकता. मोलमजुरी. कुटुंबातील सदस्य संख्या, आता याच्या कुटुंबात सदस्य संख्या एकच आहे ती, म्हणून इथे एक टाकतो. त्यानंतर महाराष्ट्रात रहिवासी एकूण वर्षाची संख्या जन्मापासून राहतात म्हणजे 66 ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली कार्ड क्रमांक त्याच्याजवळ असेल तर तो इथे टाकायचा आहे. जो असेल तो इथे तुम्ही टाकू शकता. आता दारिद्र्य रेषेचं कार्ड कधी त्याला मिळालं ते टाकायचं आहे.
26 26 7 6. इथे 2007 ला मिळालंय, इथे आपण टाकू. त्यानंतर जात जी असेल ती टाका. आता इतर शासकीय योजना अंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील सदस्य आपल्याला संख्या टाकायची. इथं आपण नाही करून घेऊ. त्यानंतर तुम्हाला बँकेचा तपशील द्यायचा आहे. आता इथं आपल्याला सोय करावी लागेल आणि बँकेचा तपशील इथे द्यावा लागेल. आता हे आपण इथे पर्यावरती खाते कोणते पोस्टाचे आहे किंवा एखादी गव्हर्नमेंटची बँक आहे ती इथे टाकून घ्यायची. आता हे खातं स्टेट बँकेचं आहे, भारतीय स्टेट बँक. तर आपण इथे आता अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. परत एकदा कन्फर्म अकाउंट नंबर करून घ्यायचा आहे. इथे बँकेचं नाव निवडायचे. स्टेट बँक ऑफ इंडिया. आता शाखा कुठली ती निवडायची आहे. जानेफळ शाखेचे. त्यानंतर ऑटोमॅटिक IFSC कोड आणि बँकेचा पत्ता येईल. त्यानंतर खातेदाराचे नाव टाकायचं आहे आपले, जसे पासबुक टाकून घेतात. आणि मला मंजूर आहे. आता कराराचा तपशील तुम्ही इथे वाचू शकता. आणि हे टर्म्स अँड कंडिशन वाचल्याच्या नंतर मला मंजूर आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथं काहीतरी राहिलं होतं, पिनकोड राहिला. पिनकोड इथे टाकून घेऊ. चला एकदा व्यवस्थित आपण पाहू एकदा काय राहिलं का. आता काय नाही राहिलं. आपण पुढे जा या पर्यावरती क्लिक करतोय आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. आता अर्जदार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना श्रावणबाळ योजनेसाठी पात्र आहे. आता ओके पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कशा प्रकारे डॉक्युमेंट जोडायचे ते पहा, मी तुम्हाला सांगतोय. सुरुवातीला आधार कार्ड जोडायचं आहे त्याचं. इथून आधार कार्ड, ओळखीचा पुरावा आधार कार्ड जोडायचं आहे. आता अशा प्रकारे आपल्याला आता सर्व डॉक्युमेंट जोडायचे. आता कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे संपूर्ण मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिस्ट देऊन देईन. त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे. 21,000चा उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे. इथूनच सर्व डॉक्युमेंट आपल्याला निवडून घ्यायचे बा. आता उत्पन्नाचे प्रमाणपत्र 21,000चे ऍड बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक डॉक्युमेंट अपलोड करायचे. चला आपले आता डॉक्युमेंट अपलोड करून झाले. आता आपण कोणते डॉक्युमेंट अपलोड केले ते दाखवू. आपण
वयाचा दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड इथे अपलोड केलं आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय एक स्टॅम्प ॲफिडेविट केला आहे. तो कशाप्रकारे स्टॅम्प ॲफिडेविट करायचा हे लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, त्यानंतर दारिद्र्य रेषेचं कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, घोषणापत्र, मंजुरात प्रमाणपत्र, 2 नावाची व्यक्ती हा स्टॅम्प ॲफिडेविट केला आहे. भूमिहीन शेतमजूरचा दाखला अपलोड केला आहे आणि स्थानिक चौकशी अहवाल आणि श्रावणबाळामधली काही डॉक्युमेंट होते ते पण आपण याच्यामध्ये जोडले. त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचे आणि समोर जायचे. इथे आपल्याला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. आपण तो अपलोड केला. अपलोड या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर फोटो अपलोड झाला म्हणून असे येईल. त्यानंतर पुढे सुरू ठेवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि CSC डिजिटल वॉलेट या पर्यायावरून आपल्याला पेमेंट करायचं आहे. पे नाव या नावावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो तुमचा पासवर्ड असेल तो इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि प्रदान निश्चित या पर्यायावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो आपला CSCचा पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे. आता आपण CSCचा पासवर्ड टाकून घेऊया. त्यानंतर आपण जो व्हॅलिड पिन असेल तो आपल्याला इथे पिन टाकायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक रिसिप्ट पावती येईल. ही पावती चांगली ठेवून द्यायची जोपर्यंत प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत. आता मंजुरात प्रमाणपत्र कशा प्रकारे येते हे आपण अगोदरच आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले. तशा प्रकारे तुम्हाला प्रमाणपत्र डाउनलोड होईल. ते डाउनलोड करायचं आहे. संपूर्ण फाईल तहसील कार्यालयामध्ये तिथे घेऊन जायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.